नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता साधारणतः 6 तारीख होऊन गेलेली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, तर यांना आपल्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार किंवा रक्षाबंधन ओवाळणी 2 हप्ते एकत्रित याचं काय झालं आणि साधारणतः हप्ते वितरणाचा जी कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर आज आहे शुक्रवार, तर साधारणतः हप्ते वितरणाच्या संदर्भात आपण लाडक्या बहिणींना सांगितलेलंच आहे की 15 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करायची आहे। यापूर्वी जर हप्ते वितरण होत असेल तर जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा प्रसिद्ध होईल आणि जर 2 हप्ते वितरित होत असतील तर जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता, तर अशा दोन्ही हप्ते वितरणाचा साधारणतः 15 ऑगस्टच्या आसपास प्रसिद्ध होऊ शकतात। त्यामुळे ही शक्यता आहे। आज शुक्रवार आहे, जर प्रसिद्ध होत असेल तर आज संध्याकाळपर्यंत येऊ शकतो, अन्यथा उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे। सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्हाला माहिती आहे कुठल्याही प्रकारचा शासकीय निर्णय येत नसतो, त्यामुळे आज ची आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहणार आहोत। जर आला नाही तर मात्र पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा येणं अपेक्षित आहे। जसा येण्यास उशीर होत आहे तसं 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढत आहे। फक्त एवढंच की लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करावी, कारण का शासनाची घोषणा हप्ते वितरणाचा मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। सोशल मीडियावरती तर अनेक व्हिडिओज मी सुद्धा पाहिले आहेत। हप्ते वितरणाचा आलेला आहे, हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, असे व्हिडिओज लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी पाहत आहेत। त्यांना आपण एकच सांगू इच्छितो की अजून जुलै महिन्याचा हप्ते वितरणाचा आलेला नाही आहे। 2 हप्ते एकत्रित मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना 15 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी। याच्या आतमध्ये जर जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा येत असेल तर येणारा हप्ता हा फक्त जुलैचा येईल आणि 2 हप्ते एकत्रित येत असेल तसे 2 एक आहे जुलैच्या हप्ते वितरणाचा आणि ऑगस्टच्या हप्ते वितरणाचा, असे 2 हप्ते वितरणाचे एकत्रितरित्या प्रसिद्ध होतील। पण यासाठी 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करावी, हेच आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत। लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळावेत ही आपल्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे किंवा आम्ही देखील याच मताचे आहोत की 2 हप्ते जर एकत्र मिळत असेल तर मोठी खुशखबर असणार आहे, कारण का रक्षाबंधन यावेळी या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत असल्यामुळे 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळण्यासंदर्भातल्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे। एक हप्ता येत असेल तर पुढील आठवड्यामध्येच आज तरी हप्ते वितरणाचा येण्याची शक्यता आम्हाला कमी वाटत आहे, पण जरी आला तरी देखील आपण माहिती देणार आहोत। उद्या आणि परवा 2 दिवसात हप्ते वितरणाचा नाही आहे, त्यानंतर सोमवारनंतर हा निर्णय होऊ शकतो। आपण देखील या संदर्भात वेळोवेळी लाडक्या बहिणींना अपडेट देत आहोत। येणारा हप्त्यासंदर्भात 2 हप्ते किंवा 1 हप्ता हे आपण 15 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना सांगणार आहोत, त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। 1 हप्ता येणार कन्फर्म आहे, त्याच्या जोडीला दुसरा हप्ता येणार, तर याची देखील आता दाट शक्यता वाढत चाललेली आहे। आणि हा हप्ता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींना येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींची कागदपत्र फेर तपासणी झालेली आहे त्यांना देखील हप्ता येणार आहे, पण ज्यांची KYC झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी मात्र कुठल्याही प्रकारचे अपडेट आले नाही आहे। सन्माननीय मुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील यांच्याकडे निवेदने गेलेली आहेत, पण शासनाने अजून या संदर्भात विचारविनिमय करून निर्णय घेतलेला नाही। तर यामध्ये देखील अजून KYC सुरू होण्यासंदर्भात शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण जोपर्यंत मंत्र्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपण या संदर्भात खरी अपडेट लक्षात घ्या, तथ्यता असेल देता येणार नाही। अनेक ठिकाणी KYC सुरू झालेली आहे अशी देखील माहिती येत आहे, पण KYC संदर्भात तुर्तास अपडेट नाही आहे। घोषणा झाल्यानंतर आपण या संदर्भात खात्रीशीर अपडेट नक्कीच देऊ। तर अशा प्रकारे आपण देखील हप्ते वितरणाच्या संदर्भात प्रतीक्षित आहोत। हप्ते वितरणाचा आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर हप्ते वितरण ही दर महिन्याला होणारी प्रोसेस आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती साठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।